काय म्हणतात रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती. आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं. तर ते चॅलेंजिंग वाटलं. आता आईशी वाद झाला, पुढच्या सेकंदाला आई म्हणते चल मला बाहेरपर्यंत सोड. हा चल चल आई रिक्षाने चल, चालत नको येऊस. संपला वाद. ही जी नात्यांमधली हळूवार गंमत आहे ना, ती गंमत कुठेतरी ना मिस होत होती. आपल्याला पाहायला मिळते. जाणून घेऊयात प्रत्येकाच्या पात्रांबद्दल, या मालिकेबद्दल. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न आहे अर्पिता यांना. या मालिकेत तुझ्या भूमिकेबद्दल आणि मालिकेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? हा माईक चालू आहे. नमस्कार सगळ्यांना. मी अर्पिता पुरोहितचं कॅरेक्टर करते आणि अर्पिता ही अतिशय साधी, समंजस, घराची सगळी जबाबदारी तिने उचलली आहे आणि सगळ्यांना आपल्या घरातली वाटेल अशी ती अर्पिता आहे. सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, तसे तिच्याही आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आहेत. पण त्या सगळ्या खडतर प्रवासातून, त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून तिने तिचा एक मार्ग शोधलेला आहे. सतत चेहऱ्यावर एक हसू ठेवून ती त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करत असते. अतिशय सगळ्यांची लाडकी, म्हणजे चाळीतले जे सगळे आहेत त्या सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना मदत करणारी अशी ती एक सगळ्यांसाठी उभी राहणारी, सत्यासाठी उभी राहणारी अशी अर्पिता आहे, जी जर तुम्हाला तुमच्या घरातली वाटली तर ते माझं यश असेल. पण आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल अर्पिता. वा. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे समीर यांना. समीर, हे पात्र साकारताना काय काय चॅलेंज फेस केलेस? कारण तू मुंबईचा नाही आहेस, त्यामुळे चाळ संस्कृतीबद्दल माहिती मिळवणं, छोट्या छोट्या गोष्टी आत्मसात करणं, हे सगळं कसं जमवलंस? मी पुण्यातला आहे, बरोबर आहे, पण माझं आजोळ चाळीतलं होतं, कसबा पेठेतलं होतं. त्यामुळे मला तिथे तिकडचं प्रेम, तिकडची भांडणं, वादावादी कसं असतं, आपुलकी कशी असते हे माहिती होतं. पण या सिरियलच्या निमित्तानं मला ते एक्सपिरियन्स करायला मिळाले आणि मला JP सरांची खूप मदत होती त्यासाठी. ते छोटे छोटे मुद्दे मला सांगत असतात सीन करायच्या वेळेला, सो त्यांची हेल्प होती खूप मला. वा. यानंतर पुढील प्रश्न आहे नीलंबरीसाठी. एक आगळं वेगळं कॅरेक्टर आपण घेऊन येणार आहोत. खूप काळाने तू मराठी मालिकेत दिसतेस, म्हणजे हा चेहरा बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांनीच पाहिला, पण आज बऱ्याच काळानंतर हा चेहरा आपल्याला सन मराठीच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ते वेगवेगळ्या आणि खास भूमिकेत आज तू दिसणार आहेस, म्हणजे आजपासून, म्हणजे 5 जानेवारीपासून दिसणार आहेस. तर ह्या मालिकेसाठी तुझी प्रोसेस कशी होती? नमस्कार. माझ्या भूमिकेचं नाव नीलांबरी देशमाने आहे आणि नावातच मला वाटतं एक दम आहे, नीलांबरी देशमाने. जेव्हा मला प्रोडक्शनचा कॉल आला की असं एक सिरियल आम्ही करतोय आणि त्यात अशी भूमिका आहे आणि तू मुळात खाष्ट, भांडखोर अशी करशील का, तर मला ते खूप चॅलेंजिंग वाटलं. कारण का आत्तापर्यंत मी अशी खूप सॉफ्ट आई, अशी खूप काय म्हणतात रडवेलेली आणि मुलीचं दुःख समजून घेणारी अशीच मी आई केली होती. आणि यात मला रडायचं नव्हतं तर समोरच्याला रडवायचं होतं. तर ते चॅलेंजिंग वाटलं. आणि दुसरा प्रश्न माझा होता की कोण लिहितंय, आणि मला कळलं की शिरीष लाटकर लिहित आहे. म्हणलं चल डन, तिकडे एक टिक झालं. जो प्रश्न होता मूळचा की मी पुन्हा मराठीमध्ये इतक्या दिवसांनी येते, त्याला माझा तिसरा मुद्दा होता की प्रोडक्शन कुठलं आहे. प्रोडक्शन विद्याधर पाठारे आयडिस प्रोडक्शन आहे. हमखास आणि करेक्ट पैसे मिळतात यासाठी मी हो म्हटलंय. आणि चौथा माझा प्रश्न होता की डिरेक्टर कोण आहे, तर जयंत पवार जेव्हा कळलं मी बस संपलाच, विषयच संपला. मला कॅरेक्टर आवडलं होतं, कोण लिहितंय ते कॅरेक्टर ते कळलं होतं, कोणासाठी आपण हे करतोय हे कळलं होतं, कोणा कर्वे होणार आहे हे कळलं होतं, आणि कोणासाठी करतोय. तर मला 5वा मुद्दा माझा हा होता की कुठल्या चॅनलसाठी करतोय, आणि सन मराठीसाठी करतोय आपण. आणि आत्ता मला कळलंय की सन मराठी बूमला आहे आणि त्याच्यावर दिसणं माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. त्यामुळे या 5 मुद्द्यांसाठी मी सिरियलला हो म्हटलं. आणि आता करता करता एक 7-8 दिवस झालेत. चॅलेंजिंग हे आहे की हे कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि माझा मूळ स्वभावसुद्धा असा नाही आहे. सो मला ते करताना एक डेव्हलप करावं लागतं, मला ते क्रिएट करावं लागतं, आणि ते करताना खरंच मजा येते. कारण मला नेहमीच काहीतरी वेगळं, काहीतरी चॅलेंजिंग करायला आवडतं आणि ते करायला मला मिळतं. सो थँक्यू सो मच. मला या रोलसाठी विचार केला माझा, आणि टीम भन्नाट आहे. आम्ही पहिल्याच दिवशी, म्हणजे हे फक्त ऑन रेकॉर्ड बोलायचं म्हणून नाही, पण पहिल्याच दिवशी आम्ही सगळे एका पेजवर होतो. म्हणजे
ह्युमर असो, सगळं असो, आम्ही एकमेकांची मस्करी करतो. त्याच्यामध्ये असं नाही झालं की यांचं काय चाललंय वगैरे, असं काही नाही. हा पुण्याचा असला तरी सो मजा येते सो फार. वा, म्हणजे ही वेगळी भूमिका आम्हाला पाहायला मिळणार. यामध्ये आम्ही सुद्धा असं विचार करतो की आतापर्यंत ज्या भूमिका तू साकारल्यास त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी भूमिका आपल्याला खूप पाहायला वेगळी, मिळते. खूप वेगळी. म्हणजे हो. बऱ्याच लोकांना धक्का बसणार आहे की हा हेमांगी अशी भांडखोर असं होणार वा. आहे. मीडियाशी पंगा घेतो तो वेगळा. छान, अगदीच बरोबर म्हणाला तुम्ही. सुरुवातीला पाहिलं की प्रोडक्शन कोणतं आहे, डिरेक्टर कोण आहे, तर लेखक कोण आहे, कारण की हे मेन बॅकबोन झाले. त्यामुळे वळणार आहे शिरीष दादांकडे. लेखनाबद्दल काय म्हणावं आपल्याला आता, कारण की आपण बऱ्याच मालिका आपण लिहिलेल्या आहेत आणि सगळ्या गाजल्यात वाजल्यात, पण ही आगळीवेगळी लव्ह स्टोरी आज आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्या टीव्हीच्या प्रेक्षकांना खूप हेवी ड्रामा पाहायची सवय झाली असं म्हणतात. तर तुम्ही अशा काही मालिका लिहिताय, पण त्या मालिकेच्या निमित्ताने खूप काळाने इतकी सुंदर सॉफ्ट लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. तर या गोष्टीचा उगम नेमका कसा झाला? नमस्कार. या गोष्टीचा उगम होण्याचं सगळं श्रेय जे आहे ते सन मराठीला जातं, सन मराठीच्या टीमला जातं. याचं कारण जसं तुम्ही आत्ता म्हणालात की एक विशिष्ट प्रकारचं नाट्य आत्ता टेलिव्हिजनवर दिसतंय, तेच यशस्वी होतं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा मार्ग चोखाळायचा हे खूप कठीण असतं, आव्हानात्मक असतं. आणि सन मराठीने ते आव्हान स्वीकारलं. त्यांनी मला जेव्हा बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की शिरीषदादा आपल्याला एक अत्यंत सॉफ्ट अशी लव्ह स्टोरी करायची आणि ती अशी असली पाहिजे की मी तर ह्या घरामध्ये आहे आणि ही बाजूची भिंत काढून टाकली तर बाजूच्या घरामध्ये नाट्य घडते असं वाटायला पाहिजे. इतकं ते खरं असलं पाहिजे आणि त्यामुळे त्या पद्धतीनेच ही मालिका बांधली गेली. मला असं वाटतं की ह्या मालिकेची ताकद ही आहे की ही मालिका खूप साधी आहे आणि साधेपणामध्ये नाट्य पण असतं, साधेपणामध्ये सौंदर्य पण असतं आणि मुळात ते सौंदर्य आपल्या खूप जवळचं असतं. कारण इतर कुठल्याही फिक्शनल मालिकेमध्ये ड्रामा क्रिएट करावा लागतो. या मालिकेमध्ये जे नाट्य आहे ते नाट्य तुमच्या आमच्या घरातलं नाट्य आहे. जसं आता अर्पिता आमची म्हणाली की ती प्रत्येकाला आपल्या घरातली वाटेल, तशी ही गोष्ट कदाचित प्रत्येकाला आपल्या घरामधली वाटेल. डेफिनेटली या मालिकेत पण कॉन्फ्लिक्ट आहे, कारण कॉन्फ्लिक्टशिवाय मालिका होऊ शकत नाही. पण तो कॉन्फ्लिक्ट जो तो खूप खरा आहे, खूप रिलेटेबल आहे. सो मला असं वाटतं की हा जो सॉफ्टनेस आहे ही आत्ताच्या काळाची गरज आहे. जसं अनेक वेळेला हा एक म्हणजे कोंबडी आधी की अंडा आधी असा एक प्रश्न आहे, तसं टेलिव्हिजन बदलणं ही प्रेक्षकांची जबाबदारी का मेकर्सची जबाबदारी असाही एक प्रश्न आहे. प्रेक्षकांना आवडत नाही म्हणून मेकर्स तेच बनवतात आणि मेकर्स तेच बनवतात म्हणून प्रेक्षकांना तेच बघावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुद्दा असा आहे की कुठेतरी कोणीतरी एक वेगळी सुरुवात करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की सन मराठीच्या माध्यमामधून आम्ही सगळेच मिळून ती एक वेगळी सुरुवात केलेली आहे आणि आमची सगळ्यांची अपेक्षा आहे की प्रेक्षक भरभरून याला प्रतिसाद देतील. ज्या पद्धतीच्या मालिकांची प्रेक्षक आठवण काढतात सोशल मीडियावरती की त्या काळातल्या मालिका कशा होत्या, तर आम्हाला असं वाटतं की ही सगळी टीम मिळून त्यांना त्या काळात घेऊन चालली आहे. आता त्यांनी आम्हाला तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि शिरीषदादा अजून महत्त्वाची गोष्ट अशी ना की कथा आहे सगळ्या गोष्टी, पण प्रोमोमध्ये पाहिलं आपण गाणी सुद्धा जुनी वापरलेली आहेत. त्यामुळे बारीक बारीक गोष्टींवर अभ्यास केलेला आहे आणि बारीक गोष्टींवर अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे दिग्दर्शनाचा. तर माझा पुढचा प्रश्न आहे जयंत सरांना. प्रोमोमधून असं लक्षात येते की ही मालिका सध्याच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी, हळूवारपणे उलगडत जाणारी प्रेमकथा आहे. दिग्दर्शक म्हणून तुम्ही या मालिकेकडे कसं पाहताय? नमस्कार. आता शिरीषने बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या मालिकेबद्दल. तर आत्ताचा काळ किंवा जेव्हा इंटरनेटने आपल्या आयुष्यात प्रवेश केला, याहू, रीडिफ मेल या काळापासून आपला एकमेकांशी ना संपर्क तुटत गेला. एका घरात असतानाही एका फॅमिलीचे व्हॉट्सॲप ग्रुप बनत गेले. नंतरच्या काळामध्ये व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर, इंस्टाग्रामवर फ्रेंडशिप्स व्हायला लागल्या. ब्लाइंड डेट्स नावाचा प्रकार सुरू झाला आणि ती माणसातल्या नात्यांमधली, इंटरपर्सनल रिलेशनशिपमधली ना गंमत हरवून बसलो आपण सगळे. ते कुठेतरी ना मिस होत होतं, कारण मी सुद्धा वडाळ्यात चाळीत राहिलेला मुलगा, नंतरच्या काळात ठाण्यामध्ये चाळीत राहिलेला मुलगा. तर चाळींमध्ये कसं असतं की एक घर किंवा एक बेडरूम असं नसतं. तर चाळीमध्ये 40 घरं असतील तर 40 बेडरूम असतात माझे. मी कोणाच्याही घरात जाऊ शकतो, कोणाच्याही घरात काही खाऊ शकतो, कोणाशी काही सुखदुःखाचं बोलू शकतो. हे जे सगळं होतं ना, आता माझ्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं ही मला माहीत नसतं. या सगळ्या गोष्टींना आयुष्यात मिस होत होत्या सगळ्या.
या मालिकेत काय आहे की या मालिकेत याच गोष्टी सगळ्या आपण पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो की माणसं माणसांशी कशी जोडली गेलेली असतात, मैत्री कशी असते, नाती कशी असतात, आई मुलाचं नातं, आई मुलीचं नातं, बाप मुलाचं नातं, बाप मुलीचं नातं, भावा बहिणींचं नातं, हे नातं कसं एकमेकांशी कुठल्या धाग्याने बांधलेलं असतं आणि ते इतकं घट्ट प्रेमाचं नातं असून सुद्धा त्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असतात छोट्या छोट्या गोष्टींवरून. म्हणजे अगदी डोमेस्टिक प्रॉब्लेम असतात, अगदी छोटे छोटे प्रॉब्लेम असतात. कंगव्याचा एक दात का तुटला पासूनचे आपले प्रॉब्लेम असू शकतात. म्हणजे आपण युक्रेन आणि रशियाचं युद्ध कधी थांबणार एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमवर नाही बोलत, कारण तो आपल्या आयुष्याचा भाग नाही. आपल्या आयुष्याचा भाग हाच आहे की साखर संपली, आणायला कोण जाणार, प्रत्येक वेळेला आईनेच जायचं का, हे प्रॉब्लेम्स असतात ना घरातले. तर हे प्रॉब्लेम्स खूप गोड असतात, छान असतात. ह्या प्रॉब्लेम्समध्ये ना गंमत असते, मजा असते. आत्ता आईशी वाद झाला, पुढच्या सेकंदाला आई म्हणते चल मला बाहेरपर्यंत सोड, हा चल चल आई रिक्षाने चल, चालत नको येऊस, संपला वाद. ही जी नात्यांमधली हळूवार गंमत आहे ना, ती गंमत कुठेतरी ना मिस होत होती. आणि ही मालिका जेव्हा विचारलं मला तेव्हा गोष्ट ऐकली शिरीषची, कारण मी शिरीषचा आणि माझा संबंध बालपणापासूनचा आहे तसा, आणि मी त्याच्या लेखनाचा तेव्हापासूनचा फॅन आहे. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, 1998 सालच्या त्याच्या पेपरमधल्या लेखनाची कात्रणं आजही आहेत माझ्याकडे. इतकं मला त्याचं लिखाण आवडतं. आणि त्याने जे लिहिलंय ते इतकं छान आणि गमतीशीर होतं की ते करायला खूप मजा येणार होती. आणि माझ्या नशिबाने म्हणजे कुठे नवस केलं माहीत नाही, मला कलाकारांची टीम इतकी उत्तम मिळाली ना की अरे ह्याच्यावर खूप मेहनत घ्यायची आहे, हिच्यावर खूप मेहनत घ्यायची आहे, असं नाही आहे. ते सगळे ॲक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांना सांगितलं की त्यांना माहिती आहे काय करायचं आहे आणि प्रत्येकजण पॅशनेटली काम करतोय. म्हणजे मी सगळ्यांना ग्वाही देतो की आता नवीन शो आहे म्हणून पॅशनेटली काम करतील असं नाही, तर त्यांनी मला प्रॉमिस केलंय की जितके वर्ष शो चालेल तितकी वर्ष प्रत्येक सीन ते तेवढ्याच पॅशनेटली करतील, कारण आपण देणं लागतो ऑडियन्सचं, तर त्यांच्यासाठी आपल्याला ते करावं लागेल. हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं, चॅनल आणि चॅनलमधली माणसं मला इतकी गोड मिळालीत ना सगळी की सर तुम्ही करा, आम्ही सपोर्टला उभे आहोत. जनरली आपण काय ऐकतो, अरे यार चॅनलवाले, पण पल्लवी असेल, रुजुता असेल, ओमकार, दीपक सर इतके सपोर्टला उभे आहेत ना की जे बी तू कर, तू छान कर, छान दाखव. आणि त्यांना ते आवडत आहे, ते सपोर्ट करतायत, ते त्यांच्याकडून काही सजेशन्स देत आहेत आणि मिळून काम करतोय आम्ही, टीम म्हणून काम करतोय आम्ही. मध्येच काही वाटलं तर मी शिरीषला एनी टाईम फोन करतो, तर दिवसातला 24 तासात 48 मीटिंग करणारा माणूस तरी सुद्धा फोन उचलतो. तर ती गंमत येते. आणि दुसरं की मी साधारण वर्षभरानंतर घरी परत आलो ना आयरिसमध्ये, तर आयरिसची टीम म्हणजे आता काय सर बसलेत किंवा मनीष बसलाय म्हणून नाही बोलत आहे, काम करण्याचा एक कम्फर्ट असतो. म्हणजे पहिल्या दिवशी सुद्धा शूटिंगच्या वेळेत सुरू झालं काम, हे होत नाही जनरली. आणि कुठलाही केओस नव्हता, शांततेत दिग्दर्शकाचं काम करता यावं असं वातावरण सेटवर असावं यासाठी प्रयत्न करणारे आमचे निर्माते विद्याधर पाठारे आणि आमचे बॅकबोन मनीष दळवी यांच्यामुळे खूप सुसह्य होतं काम करणं. आणि त्यामुळे एक चांगला शो देण्यासाठी, चांगला सीन क्रिएट करण्यासाठी जेवढे एफर्ट्स द्यावे लागतात तेवढे एफर्ट्स मला दिग्दर्शक म्हणून देता येतात, इतर गोष्टींमध्ये लक्ष न घालता. तर मला असं वाटतं की ही मालिका प्रेक्षकांनाही खूप आवडेल. प्रोमो तर अत्यंत सुंदर झाले, तिन्ही प्रोमो. म्हणजे असं असतं की आपल्याला खूप आवडतं, पण मी ऑलवेज डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणून काम करत असतो. तर मी माझं नाही आवडलं तरी मी सांगतो की नाही आवडलं, पण हे खरंच आवडलंय, खूप छान झालंय सगळं आणि लोकांना ते आवडेल. आणि जो एसेन्स अपेक्षित होता लेखकाला आणि चॅनलला, तो सुगंध, तो वास, तो आरोमा आपल्याला प्रोमो बघताना येतोय असं मला वाटतंय. बाकी तुमची मतं तुम्ही सांगा. ऑडियन्सने तर सांगितलंय 1 मिलियन व्ह्यूज देऊन, बस इतकंच. बाकी थँक्यू. नक्कीच सर, तुम्ही आता म्हणाला की प्रत्येकाची साथ तुम्हाला व्यवस्थित आणि छान मिळालेली आहे, म्हणूनच मालिकेचं नाव कदाचित अनोळखी तरी सोबती, कारण की ही सोबत जेव्हा एकत्र येते तेव्हा काहीतरी चांगलंच निर्माण होतं आणि ते आपल्याला प्रोमोच्या माध्यमातून दिसलंच आहे. एवढं प्रेक्षकांचं प्रेम आपल्याला मिळालेलं आहे. आणि याचा तिसरा बॅकबोन महत्त्वाचं म्हणजे निर्माता, कारण की निर्माता होणं सोपं नाही आणि एवढी सुंदर कलाकृती आपल्या हातून घडते, खूप आनंद होतोय. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतंय, इतके छान कलाकार, उत्तम लेखक आणि दिग्दर्शक या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. निर्माता म्हणून ही मालिका उभं करणं तुमच्यासाठी किती आव्हानात्मक आहे? नमस्कार. खरं तर प्रामाणिक असणं मला महत्त्वाचं आहे. माझा मनीष आहे ना, ही माझी ताकद आहे.
तर मी रिक्वेस्ट करतो मनीषने जरा स्टेजवर यावं. येस. मनीष सर या. सर बसा ना. आणि इतर लोकांचं प्रेम म्हणजे लाटकर जयंत आणि माझी इतर आयरिशचे पूर्ण टीम आज माझ्याबरोबर उभे राहते. मी कुठेही असलो तरी इकडे काम होणारच याची पूर्ण खात्री असते. मी रिक्वेस्ट करतो मनीषला. सॉरी, मला फार बोलता येत नाही आणि मी प्रिपेअर पण नव्हतो. फक्त एवढंच सांगेन की काम करायला खूप मजा येते. वेगळा शो आहे, वेगळा प्रयत्न आहे सन मराठी करून. टीम आमची जुनीच आहे, म्हणजे आम्ही बरीच वर्ष काम केलेलं आहे सगळ्यांनी एकत्र, आणि सगळे एकत्र आम्ही जमून आलो या शोच्या निमित्ताने. आणि एक वेगळा शो देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि नक्की तुम्हाला आवडेल याची खात्री देतो. आणि बाकी तुम्ही ठरवा. अगदी मनापासून आभार. यानंतर पुढचा प्रश्न माझा आहे अर्पितासाठी. तू स्वतः काही वर्ष साडीत राहिली आहेस, त्या अनुभवांचा या पात्रासाठी कसा उपयोग झाला? हो, मी मुळात ठाण्याची आहे. ठाण्याच्या किसननगर या एरियात मी लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे आयुष्यातली 20 वर्ष मी तिथे राहिली आहे. त्यामुळे इथे या सेटवर आल्यावर पहिल्यांदा तर मला खूप असं नॉस्टॅल्जिक फील झालं. आणि जसं म्हणजे इतका सुंदर सेट बनवलं आहे की प्रत्येक दाराच्या बाहेरची पाटी, परत किचनमध्ये गेलं तर तो ओटा, ते सगळं बघून ना मला आठवलं आमचा वनरूम किचन आठवला. त्या वनरूम किचनमध्ये आम्ही 6 जण राहायचो आणि तरीसुद्धा आयुष्य इतकं सुंदर होतं तिथे. काहीच कंप्लेंट्स नाही, कारण माहीतच नव्हतं ना बाहेरचं जग काय, कसली लक्झरी काय. त्यामुळे त्याचा फायदा इथे खूप होतो. मला वाटते मालिकेत तर होतोच, पण इन जनरल मला आयुष्यातही त्याचा खूप फायदा होतो. आमच्या चाळीत गुजराती खूप फॅमिलीज राहायच्या, त्यामुळे मी तिथे लहानाची मोठी झाल्यामुळे मला गुजराती येतं आणि त्याचा मला माझ्या करिअरमध्ये खूप फायदा झाला आहे. सगळ्यांचे एक कन्नड फॅमिली, तमिळ फॅमिली, ख्रिश्चन फॅमिली, सगळ्यांचे कल्चर ना ते कळले आम्हाला. की जसं सर बोलले की दार बंद नसतं कधी चाळीतल्या घरच्यांचं, कोणीही कोणाच्याही घरी असतं आणि आईला माहीतही नसायचं की मी कुठे बसली आहे. त्यामुळे त्याचा इन जनरल आयुष्यात खूप फायदा होतो. आणि ऑफकोर्स JP सर आहेत मदतीला, आणि शिरीष सरांनी ते कॅरेक्टर इतकं सुंदर लिहिलंय ना, कधी कधी मलाच डाऊट येतो की इतकं चांगलं कोणी असतं का, इतकी सेल्फलेस असते का मुलगी, पण असते. आणि या मुली मी पाहिल्या आहेत, मी माझ्या चाळीत या मुली पाहिल्या आहेत, मी माझ्या बहिणींमध्ये अर्पिताला पाहिलं आहे. तर खरंच असतात आणि ते माझं चॅलेंज आहे आणि माझ्यावरती मोठी जबाबदारी आहे की मला ते तितक्या ऑनेस्टली प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी ऑफकोर्स JP सर आहेत आणि खूप मजा येते खरं तर आणि काम करायला, कारण सगळेच कलाकार जे आहेत, आता हिमांगी आहे, अंबर आहे, तुम्ही जेव्हा नवीन शो घेताना सगळ्यांनाच एक भीती असते पहिल्या दिवशी की आपल्याला जमेल का. पण जेव्हा सगळे कलाकार, प्रोडक्शन, दिग्दर्शक सगळे जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल करतात ना, तेव्हा वाटते नाही हे आपल्याला जमेल आणि मजा येईल. हिमांगी बरोबर सीन करताना ती इतकी सिनियर कलाकार आहे, इतकी टॅलेंटेड आहे, पण तिच्याबरोबर काम करताना असं कधी दडपण नाही आलं. ती स्वतःचा परफॉर्मन्स तर वर नेते, त्याबरोबर समोरच्याचाही वर नेते. ती मलाही 4 गोष्टी सांगते की तू असं करू शकते, असं करूया का आपण. त्यामुळे ते खूप असं एक फॅमिली बनली आहे. 25 दिवसच झालेत आम्हाला एकत्र काम करून, पण एक कुटुंब तयार झालंय आमचं आणि मला फार मजा येते करायला. वा. माझा पुढचा प्रश्न आहे समीर, म्हणजे आपल्या मालिकेतला ग्रीन फ्लॅग याच्यासाठी. समीर आणि अंबर यांच्यात काय साम्य आहे? मालिकेत दिसणारा समीर नक्की कसा आहे? समीर सारखा शांत आहे आणि मला पटकन राग येत नाही, त्यामुळे सिमिलॅरिटीज म्हणायला गेल्या तर फारशा अशा नाही आहेत. तफावतच खूप आहे दोघांमध्ये. मी कधी चाळीत राहिलो नाही, मला हे कल्चर कधी माहिती नाही, काही माहिती नाही आहे. सो या निमित्ताने ते बघायला मिळतं आणि फार असं काही अजून सापडलं नाही. आम्ही जसं पुढे करत जाऊ तसं सापडत जाईल असं मला वाटतं. वा, खूप छान. यानंतर निलंबरी यांच्यासाठी प्रश्न आहे. या मालिकेतला बऱ्याच कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा पहिलाच अनुभव आहे, तर या टीमबद्दल काय सांगशील? तसं म्हटलं तर नाही, पहिल्यांदा म्हणजे अंबर बरोबर ॲक्च्युली हो, पण असं वाटत नाही. आता सोशल मीडियामुळे ना इतके ओळखीचे होतो, एक काय म्हणतात पर्सनली ट्रेट्स कळतात आपल्याला. सो असं कधी वाटलं नाही की अरे बापरे ही काहीतरी वेगळी व्यक्ती आहे आणि ह्याच्याबरोबर मी आता कसं करून घेऊ. मी जसं मगाशी म्हटलं, पहिल्या दिवशी आम्ही सगळे एका पेजवर आलो होतो.
म्हणजे मी जे पी सरांना खूप वर्षांपासून ओळखते, खूप म्हणजे आपण सुद्धा बालमित्र. तो शिरीष सरांचं तर मी पहिलं नाटक केलंय 2003ला, सो ते ओळखीचे आहेत. सेम विथ आयरिस प्रोडक्शन, विद्याधर सर, माझी पहिली सिरियल. हो हो हो. राजश्री निकमला मी कधीपासून, योगेश दीक्षित हो ठीक आहे, एक मिळाला त्यांना प्रोमो. योगेश केळकर, त्याला तर म्हणजे त्याने लाईट्स केलेत माझ्या नाटकासाठी आणि एकांकिकेसाठी. आणि हे सगळेच मला असं अनोळखी कोणीच नाही वाटलं, सगळेच सोबती वाटले. वा वा. सुपर प्रमोशन करून जा. याच्यानंतर माझा पुढचा प्रश्न खास शिरीष दादांसाठी. तू अनोळखी तरी सोबती हे टायटल ऐकून गोष्ट नेमकी काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच वाढलेली आहे, पण या गोष्टीचा गाभा नेमका काय? सगळ्यात आधी हे जे टायटल आहे ह्याची एक गोष्ट आहे. त्याची एक गोष्ट आहे. म्हणजे आम्ही लिखाणाला सुरुवात केली, शो बांधायला घेतला आणि त्यानंतर आम्ही बरेच दिवस शीर्षक काय असेल म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो, आम्ही स्ट्रगल करत होतो. अनेकांकडनं अनेक विकल्प आले, पण कुठलाही मनाला पटत नव्हता आणि थोडीशी पॅनिक सिच्युएशन होती की आता काय करायचं. आणि एक दिवस मी स्क्रीन प्ले वाचायला मग सगळे आम्ही जमलो होतो आणि एक एपिसोड मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग होता. आणि तो प्रसंग वाचत असताना त्याच्यामध्ये हे वाक्य होतं, तू अनोळखी तरी सोबती. आणि मी फ्लोमध्ये वाचत होतो आणि मी वाचता वाचता ते वाक्य बोललो आणि माझ्या नकळत या सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे गेल्या, चॅनल्स, प्रोडक्शन हाऊस, सगळ्यांच्या. आणि मला कळलंच नाही आणि सगळे एकमेकांकडे बघून हसतायत, स्माईल करतायत आणि मला वाटलं मी कुठं चुकलो की काय वाचताना. म्हणून मग मी एपिसोड संपवला आणि विचारलं तुम्ही सगळे हसत का होता. आणि सगळे एका सुरात म्हणाले टायटल मिळालं सर, तू अनोळखी तरी सोबती, असं म्हणून ते टायटल मिळालेलं आहे. मुळात याच्या कथेचा गाभा म्हणायचं तर मला असं वाटतं की एका वाक्यात जर काही कथा सांगायची तर दोन अपूर्ण व्यक्ती एकत्र येतात आणि एकमेकांना पूर्ण करतात, ही याची गोष्ट आहे. वा, खरंच सुंदर. की ह्या जगात कोणीच परफेक्ट नाही आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी दोष आहेत, काहीतरी फ्लॉज आहेत, काहीतरी अवगुण आहेत. परंतु तरीसुद्धा आपण जेव्हा एकमेकांबरोबर चालायचं निश्चित करतो त्यावेळेला त्याला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या चांगुलपणाने त्याच्यामध्ये ते बदल घडवून आणणं आणि आपला प्रवास पुढे नेणं, अशा पद्धतीचा गाभा असलेली ही कथा आहे.